रामकृष्ण हरी। आज या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरती सर्व सन्मान्य, मी सर्वांची क्षमा मागतो। मी नावं घेत नाही, वेळ कमी आहे। जयंत पाटील साहेब एक 5 ते 10 मिनिटात इथं पोहोचणार आहेत। 10 वाजता आपल्याला सभा संपवावं लागणार आहे। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी आणि तरुण मित्र, आज भोसरी विधानसभेची आणि महाराष्ट्राची निवडणुकीला आपण सामोरे जातोय। आणि निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी अनेक विषयाला हात घातला। सुलभाताईंनी सविस्तरपणे अनेक मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। आपण ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतो, ज्या भोसरी विधानसभेत राहतो, या परिसरामध्ये नेमकं या मागच्या 10 वर्षामध्ये काय काम झालं हे विचारण्याची खऱ्या अर्थानं ही वेळ आहे। ज्या घरकुल परिसरामध्ये आज ही सभा आयोजित केलेली आहे, हे जे घरकुल उभं राहिलेलं आहे, हे कुणाच्या प्रयत्नातून उभं राहिले तर ते आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नातून उभं राहिले। पवार साहेबांच्या माध्यमातून, जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्युअल मिशनच्या माध्यमातून 2007 साली आपल्या शहरासाठी जवळपास 2,500 कोटी रुपये केंद्र सरकारचा निधी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपल्या शहरासाठी दिला। आणि माझं सुदैव असं की त्या काळामध्ये मला स्थायी समितीचं अध्यक्षपद पवार साहेबांनी त्या ठिकाणी महापालिकेमध्ये पक्षाने दिलं होतं। आणि त्या काळामध्ये हे घरकुल मंजूर झालं आणि मंजूर झाल्यानंतर त्याची सुरुवात झाली। आज तुम्हाला सगळ्यांना एक हक्काचा घर देण्याचा प्रयत्न आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून झाला। तुम्हाला तो हक्काचं घर इथं मिळालं। पण मागच्या 10 वर्षामध्ये ज्या परिसरामध्ये तुम्ही राहता, सुलभाताईंनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, दर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी नदी तयार होत असते आणि ती तयार होत असताना त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी येतं। मी मागच्या पावसाळ्यामध्ये जेव्हा हे घडलं तेव्हा सुलभाताई आणि मी स्वतः या ठिकाणी आलो होतो। अशोक मगर आणि बाकीचे सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फोन केला, संजू शेठ नेवाळे आणि आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आलो। आणि अगदी कमरे एवढं पाणी तुमच्या या परिसरामध्ये होतं। त्याच्यामुळे तुमच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी गेलं, तुमच्या लिफ्टमध्ये पाणी गेलं, तुमची लिफ्ट बंद पडली, तुमच्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी गेल्यामुळे तुम्हाला पाण्याची व्यवस्था तुमची त्या ठिकाणी बिघडली आणि तुम्हाला अनेकांना या ठिकाणी येताना प्रचंड त्रास झाला। जे कोणी शाळेत गेले होते, जे कोणी कामाला गेले होते, त्यांना इथं येता आलं नाही। ज्यांना कामावरती जायचं होतं, शाळेत जायचं होतं, त्यांना त्या ठिकाणी जाता आलं नाही। हे जे सगळं घडलं त्याचं याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार जे सत्तेत बसलेले लोक आहेत, हे जबाबदार आहेत, ज्यांच्या हातात या शहराची सूत्र मागच्या काळामध्ये या शहरातल्या नागरिकांनी अतिशय विश्वासाने दिली होती। प्रत्यक्षात काय घडलं? आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी स्वप्नभंग केला त्यांनी। आपल्याला सांगितलं होतं की आम्ही हे पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करू, भ्रष्टाचार मुक्त करू। प्रत्यक्षात भ्रष्टाचाराचं रेकॉर्ड केलं आणि आपल्या इथल्या सत्ताधारी आमदारांना जर पुरस्कार कुठला द्यायचा झाला तर द्यावा लागेल, तो सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्याचा पुरस्कार या पिंपरी चिंचवड शहरातल्या या भोसरी विधानसभेच्या आमदारांना द्यावा लागेल। इतका मोठा भ्रष्टाचार त्यांनी या मागच्या 5 वर्षामध्ये 7.5 वर्षामध्ये महापालिकेच्या माध्यमातून केला। आज आपल्या महापालिकेचं बजेट, या वर्षीचं बजेट आहे 8,400 कोटी रुपये। दरवर्षी आपलं बजेट हे वाढत जातं आणि हे 8,400 कोटी जे आपले आहेत महापालिकेत जमा होणारे, हे कुणाचे पैसे आहेत? आपल्या टॅक्समधनं जमा होणारे पैसे आहेत। तुम्ही आम्ही सगळेजण टॅक्स भरतो, त्या टॅक्समधनं हा पैसा जमा होतो आणि तो जमा झालेल्या पैशातनं महापालिकेमध्ये खर्च केला जातो। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे की आपण सगळ्यांनी मतदानाला जाताना हा विचार केला पाहिजे की आपल्या ह्या पैशाचा नेमका या मागच्या काळामध्ये काय उपयोग झाला आणि आपल्या परिसरासाठी नेमकं काय मिळालं। आपण पाहिलं मोठमोठे होर्डिंग्स लागले, फ्लेक्स लागले, जाहिरातबाजी केली। ही जाहिरात करायची वेळ का आली त्यांच्यावरती? तर कामच केलं नाही। जाहिरातबाजी कोण करतं? जो काही कृती करत नाही, काम करतो जाहिरातबाजी। जो काम करतो त्याचं काम दिसतं आणि जर काम केलं असतं तर दिसलं असतं आणि लोकांनी त्याचं कौतुक पण केलं असतं।
मी आज पण जाहीरपणे सांगतो, मी अनेक वेळा सांगितलं, जर खरंच त्यांनी काम केलं असतं तर मी निवडणुकीला उभा पण राहिलो नसतो. आणि माझ्याबरोबर अनेक नगरसेवक आहेत. आता संजू शेठ नेवाळे या भागाचे नगरसेवक आहेत, त्यांनी भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षातनं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. का भूमिका घेतली? महापालिकेत काम करताना नगरसेवकांना त्यांचा अधिकार वापरून दिला नाही. नगरसेवक आपण निवडून देतो, नगरसेवकांकडनं आपल्या अपेक्षा असतात. नगरसेवक हा प्रशासनामधला आणि नागरिकांमधला दुवा असतो. आपल्याला घटनेने, कायद्याने, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला आहे, तो अधिकार काय? तर आपल्याला आपल्या त्या अधिकारातनं आपल्याला जो लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो त्याच्या माध्यमातून लोकहिताची कामं झाली पाहिजे, अशा प्रकारचा तो अधिकार आहे. परंतु नगरसेवकांना त्या ठिकाणी त्या 5 वर्षामध्ये काम करू दिलं नाही. एकट्या भोसरी विधानसभेतनं 8 ते 10 नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाने पक्षांतर केलं, ज्याच्यामध्ये संजू शेठ नेवाळे आहेत. माझ्या प्रभागात प्रियांकाताई बारसे या नगरसेविका आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या. त्यांना इतका प्रचंड त्रास दिला गेला, त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोशीचे नगरसेवक वसंत मोराट यांनी भूमिका घेतली, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कारण त्यांना तिथं काम करून दिलं जात नव्हतं. काम करताना प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट, महापालिकेचं काम, नगरसेवकाचं काम, जाहिरात यांची, क्रेडिट यांचं, या सगळ्या गोष्टीला एक कंटाळ. लक्ष्मण सेठ सस्ते जे दुसरे नगरसेवक मोशीतले आहेत, यांनी सुद्धा नुकतीच भूमिका घेतलेली, अजून त्यांचा प्रवेश व्हायचा आहे, परंतु आज आपल्याबरोबर प्रचारामध्ये ते आहेत. त्यांनी ठरवलं की मला या गुलामगिरीमध्ये राहायचं नाही, या हुकुमशाहीच्या पद्धतीने जे काही काम चालतं ते आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही ज्या लोकशाहीत राहतो त्या लोकशाहीने जो अधिकार दिला नागरिकांच्या हितात, तो अधिकार आम्हाला वापरता आला पाहिजे. नुकतेच 2 नगरसेविकांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच्यातल्या भोसरीच्या भीमाताई फुगे आणि दुसऱ्या नगरसेविका सारिकाताई लांडगे या भारतीय जनता पक्षाच्या 2 नगरसेविकांनी मागच्या 8 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नगरसेवक रवी लांडगे आणि नगरसेवक एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्ष का सोडतायत? त्याचं कारण ज्यांच्या हातामध्ये ही सत्ता, या पिंपरी चिंचवड शहरातली विधानसभेतली, भोसरी विधानसभेतली सत्ता दिलेली, त्यांच्याकडनं जो चुकीचा कारभार होतोय त्याच्यामुळं लोकहिताची कामं होत नाही. या सगळ्याच्या विरोधात या लोकांनी बंड पुकारलेलं आहे. आणि आपण ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतो, हे पिंपरी चिंचवड शहर ही छोटी छोटी गावं होती, याचं शहरात रूपांतर जे झालं, हे काम कुणी केलं असेल तर सुरुवातीला या भागामध्ये अण्णासाहेब मगर आमदार होते. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मागे लागून त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कारखानदारी आणली. नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा त्यांनी या राज्याची सूत्र हातात घेतली आणि ती सूत्र हातात घेतल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराला अधिक बळकटी देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. या ठिकाणी अनेक नवीन कारखाने उभे केले, अनेक नवीन उद्योगाला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली. त्याच्यामुळं आपण सगळेजण देशभरातनं लोक या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहायला आलेले आहेत. आणि हे सगळं राहायला आलं तर इथं आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी केलं. आणि ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये काम केलं त्यांनी या शहराचा विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहणार आहे, नंतरच्या काळामध्ये IT पार्क आणलं हिंजवडीला. IT पार्क आणल्यानंतर आपल्या शहराची ओळख इंटरनॅशनल लेवलला झाली. आपल्या इथं अनेक लोक देशभरातनं, विदेशातनं लोक या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने आले. परंतु मागच्या 10 वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा आपल्यासाठी अतिशय वेदनादायक झाला. अनेक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार झाला. अगदी संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला. संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांसाठी दैवत आहे. महाराष्ट्रासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे पिंपरी साहेबांना लगेचच बोलायची विनंती करणार आहे मी, कारण 15 मिनिटं आले. पण साहेबांसमोर एकच वाक्य वापरणार आहे. साहेब, आमच्या मतदारसंघामध्ये समोरचा उमेदवार इतका घाबरला आहे की पैशाचं वाटप मोठ्या प्रमाणात चालू केलं आहे, दादागिरी आणि दडपशाही चालू केलेली आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गुंडगिरीच्या विरोधात, दादागिरीच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना भूमिका घ्यायची. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांचं स्वागत करतो आणि त्यांना लगेच भाषण करण्याची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तत्पूर्वी आदरणीय विलासशेठ लांडेवाडे आपल्या सर्वांशी संवाद साधतील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या राज्याचे नेते आणि तुम्हा आम्हा सर्वांचे होणारे भावी मुख्यमंत्री, बरोबर ना? वेळ कमी आणि वाजवायला लागला. 23 तारखेला वाजणार आहे. सन्माननीय पाटील साहेब आणि आपले महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे, सर्व सन्माननीय व्यासपीठ, मी एकच विनंती या ठिकाणी करणार आहे की आपण ज्या घरकुलामध्ये राहतो ते आदरणीय देशाचे नेते, त्या काळामध्ये कृषी मंत्री होते शरद पवार साहेब आणि केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास होत्या. त्यावेळेस हे घरकुल तुम्हाला वाटप करण्यात आलंय का नाही? कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी देणारे कोण? शरद पवार साहेब. आता तुम्हाला 1000 रुपये देण्याचं काम सुरू आहे सगळ्या ठिकाणी. अजित गव्हाणेंनी सांगितलंय गाढवाची किंमत सुद्धा जास्त आहे. आपण लय मोठे आहोत, पैसे घ्या काय वाटेल तेवढे, पण आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचे या ठिकाणी विचार राज्यामध्ये पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर त्या ठिकाणी बटन दाबायचं आणि 1 नंबरचा असणार अजित गव्हाणे. आज सुशिक्षित इंजिनियर, सरळ, शांत, गेली 20 वर्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करणारा, निपक्षपातीपणे त्या ठिकाणी काम केलेले आहे. कुठलाही त्या ठिकाणी कलंक नसणारा नेता या ठिकाणी आहे आणि मग आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदान करावं एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि जयंत पाटील साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. यानंतर टप्प्यात आल्यावर कार्यक्रम कसा करावा यांच्याकडून शिकावं. टायगर जिंदाईचे बॅकबोन आपल्या सर्वांचे नेते जयंतराव पाटील साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. बोला रामकृष्ण हरी. एकदा सगळ्यांच्या दोन्ही हात वरती आणि जोरदार टाळ्या आदरणीय जयंतजी पाटील साहेबांसाठी. आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि भोसरीचे सुजान मतदार आणि मतदार बंधू भगिनींनो, आपल्या बसान तुम्ही सर्वांनी बसून घ्यायचे झाल्यानंतर. तोपर्यंत माझं 2 मिनिटं ऐका, मग मी आहेच तुमच्या तिथं खाली. आपल्या सगळ्यांना 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार कुणाच्या हातात द्यायचं याचा निकाल घ्यायचा आहे. त्या निकालाच्या बरोबर भोसरी कुणाच्या माध्यमातून विधानसभेत बोलेल याचाही निर्णय आपण सगळे घ्यायचा आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर पिंपरी चिंचवड हे नाव एक चांगलं शहर म्हणून घेतलं जायचं. देशामध्ये अतिशय उत्तमपणानं वसलेली नगरी, इथं शेजारी आपल्या शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या घरकुलाचा 158 सोसायट्यांना 6700 घरं जवळपास मिळाली. देशातला असा हा पहिला प्रकल्प आर्थिक दुर्बल घटकांसाठी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विलासराव लांडे साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी या ठिकाणी उभा राहिला. आज आमचं शहर वाढत गेलं, पण हे वाढलेल्या शहरातल्या समस्या जशा झपाट्याने मागच्या 2 दशकात सुटल्या तशा या 10 वर्षात मागच्या या शहरात समस्या वाढायला पण लागल्या. आणि वाढीचं कारण हे या शहरातले लोकप्रतिनिधी जे विधानसभेवर गेले त्यांनी हे शहर वाटून खायचा निर्णय घेतला. एकानं निम्म शहर घेतलं, दुसऱ्यानं निम्म शहर घेतलं आणि त्या शहराची मक्तेदारी यांच्या हातात गेली. त्या भागातली महानगरपालिकेत तुम्ही कर भरता, महानगरपालिकेत गेलेला पैसा तुमच्या खिशातला असतो, पण त्या पैशात भ्रष्टाचार करण्याचं काम
पिंपरी चिंचवड महापालिकेत जेवढं चाललेलं आहे तेवढं महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात चाललेलं नाही. एवढा प्रचंड भ्रष्टाचार मागच्या 5 वर्षात सत्तारूढ पक्षाने या ठिकाणी केला, हे मित्रांनो विसरू नका. अनेक घोटाळे आहेत. रस्ता साफ करायला गाड्या घेतल्या, 750 कोटी रुपये खर्च करायला लागले, तेही ठराविक लोकांच्या माध्यमातून. या शहरात काय यांनी केलं नाही. तुमचा कष्टाचा पैसा या घरात राहता म्हणून घरपट्टी त्या सरकार महापालिकेला भरता आणि ती महापालिका तुमच्या पैशाची उधळण करताना पारदर्शीपणा ठेवत नाही. प्रकल्प करायला कुणाचा विरोध नाही, पण सगळ्या ऍडजस्टमेंट महापालिकेतल्या तुम्ही सगळ्यांनी एकदा समजून घेतल्या पाहिजेत. या शहरामध्ये जे पुढारपण करतात ते श्रीमंत होतात आणि सामान्य नागरिक जे रोज जाऊन कष्ट करतो त्याची आर्थिक परिस्थिती तशीच राहते. हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आपण ज्यांना विधानसभेत मागच्या वेळी पाठवलं, त्याच्या मागच्या वेळी पाठवलं, त्यांच्या शरीरात अपप्रवृत्ती शिरली. त्यांना या शहरात कसे पैसे काढायचे आणि कसे पैसे उभे करायचे कळायला लागले. आणि पैसे काढायचे आणि निवडणुकीत पैसे गुंतवायचे, पुन्हा पैसे काढायचे आणि पुन्हा गुंतवायचे, पुन्हा पुन्हा सत्ता मिळवण्याचं हे रहाट गाडगं चालू ठेवण्याचं स्वप्न यावेळी भोसरीकरांनी मोडायचं काम केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या पिंपरी चिंचवड भोसरीचा नावलौकिक वाढवायचा असेल, या भोसरी महानगरपालिकेतल्या भोसरीचा जो भाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं सुधारायचा असेल तर आपल्या सगळ्यांना अजित गव्हाणेंच्या मागे ठामपणानं उभं राहावं लागेल. आज महाराष्ट्रात सगळीकडे मी फिरून आलोय. फार चांगली परिस्थिती आहे. चांगली परिस्थिती होती. फार चांगल्या पद्धतीनं लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत. उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचं, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचं येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण सगळ्यांनी भोसरीकरांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये अजित गव्हाणेंच्या सारख्या एका उमद्या इंजिनियरला आशीर्वाद द्या. आता काहींचं घरं एवढं भरलेली आहेत की घरात काही मावत नाही, बाहेर पडायला लागले. ते निवडणुकीत आता 4 दिवसात बाहेर येईल. तुम्हाला खरेदी करण्याचं मन, तुमचे मतं घ्यायची आणि पुन्हा निवडून यायचं जर कोणी मनात स्वप्न बाळगत असेल तर स्वाभिमानी भोसरीकरांनी ते यशस्वी होऊन द्यायचं नाही. चोरून आणलेल्या पैशाचं मोल कधीही नसतं. कष्ट करून आणले असतील तर ठीक आहे, मी मान्य करतो. 5-10 वर्ष चोऱ्यात ज्यांनी केल्या ते जर रस्त्यावर येऊन आपली मतं खरेदी करण्याची भूमिका जर कोणी बजावत असेल तर त्याला बळी पडू नका. आमचं सरकार सत्तेवर येणार आहे म्हणून राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी पंचसूत्री महाराष्ट्रातल्या जनतेसाठी दिलेली आहे. बाकीचे मुद्दे सांगत नाही, पण त्यातला एक मुद्दा आमच्या आया बहिणी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत म्हणून सांगतो. महालक्ष्मी योजना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर येणार आहे आणि सत्तेवर आल्यावर महालक्ष्मी योजना येईल. त्या महालक्ष्मी योजनेतनं महाराष्ट्रातल्या गरीब घरातल्या आमच्या सगळ्या भगिनींना 3000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने घेतलेला आहे. तुम्ही एसटीनं महाराष्ट्रात कुठेही गेला महिला तर एसटीचा कंडक्टर तुम्हाला तिकीट मागणार नाही. सगळ्या महिलांचा महाराष्ट्रातला प्रवास मोफत आहे. माहेरी जा, सासरी जा, देवाला जा, शाळेला जा, कॉलेजला जा, कंडक्टर वाजवणार नाही टिकटिक आणि तुम्हाला तिकीट मागणार नाही. आपण सगळ्यांनी माझं एक काम करा. पुरुषांना सांगतोय, महिला तर ओळख कळलेलंच आहे. पुरुषांना माझी विनंती आहे की आता घरी गेल्यावर बायकोला पुढ्यात बसवायचं. आता बराच वेळ इथं बसलाय त्यामुळे जेवण झालेलं नाही. घरी गेल्यावर जेवायचं. जेवताना बायकोला बोलवायचं, वहिनीला बोलवायचं, बहिणीला बोलवायचं, आईला बोलवायचं, मावशीला बोलवायचं. एवढी मीटिंग घरी गेल्या गेल्या घ्यायची आणि त्यांना सांगायचं तो दाढीवाला 1500 रुपये देणार आहे पण ह्यो बाबा 3000 रुपये देणार आहे. एवढा निरोप तुम्ही सगळे घराघरात द्या.
आज खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. आणखीन एक तुमच्यासाठी महत्त्वाचं काम सांगतो. आम्ही निर्णय घेतलाय, आमची जाहीर केलंय आम्ही. मोदी साहेबांनी 5 लाखाची आरोग्याची गॅरंटी घेतलेली होती. लोकसभेच्या आधी मोठी घोषणा, 80 कोटी लोकांना ही 5 लाख रुपयाचं बेनिफिट होईल असं सांगितलं. पाक शेवटी त्या माग त्या माणसाचं एकदम शेवटचा माणूसही सरळ दिसत नाही, एवढी गर्दी आज इथं आहे. ह्यात कोणी असं आहे का की मोदींची गॅरंटीचं कार्ड घेतलं, पुण्याच्या रुबी हॉलमध्ये गेला, पिंपरी चिंचवडच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला आणि कार्ड दाखवलं आणि हॉस्पिटलचा झालेला तुमचा खर्च माफ झाला. असा कोण माईचा लाल आमची कोणी भगिनी इथं असेल तर पुढे या, मग पुढचं भाषण मी थांबवतो. 40 ठिकाणी माझी भाषणं करताना मी हा प्रश्न विचारला, एकही माणूस पुढे आलेला नाही. पण आम्ही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यावर गरीब घरातल्या 5 जणांचं 6 जणांचं कुटुंब होतो, 4 जणांचं असो, गरीब घरातल्या कुटुंबांचा विमा काढून, इन्शुरन्स काढून त्यांना 25 लाख रुपयापर्यंत खर्च सरकार भरेल ही गॅरंटी देण्याची व्यवस्था करणार आहे. कष्ट करणाऱ्या वर्गाला हॉस्पिटलमध्ये जाताना आमच्या माता भगिनी बरेच रोग अंगावर काढतात. मुलगा नवा नोकरीला लागलेला असतो, त्याच्या 10, 12, 15 हजार रुपयाच्या खर्चात आपला 4,000 रुपये कशाला, म्हणून आया बहिणी अंगावर सगळे रोग काढतात, दुर्धर होतात आणि प्रसंग वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शहरातल्या आमच्या भगिनींच्यासाठी होणार नाहीत याची काळजी म्हणून आम्ही ही इन्शुरन्सची योजना केली आहे. त्याला हे कारण आहे. आज मित्रांनो, गुजरात आणि महाराष्ट्र याची स्पर्धा काही वर्ष होती, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मोदी साहेब वर झाले आणि दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं गुजरातच्या खाली गेलं. गुजरात मागं होता ते राज्य पुढे गेलं. याचा अर्थ गुजरात आपल्यापेक्षा श्रीमंत झालं, महाराष्ट्र गुजरातपेक्षा गरीब झाला दरडोई उत्पन्नात. आज महाराष्ट्र, मी राज्याचा अर्थमंत्री होतो तेव्हापासून सलग 13 सालापर्यंत महाराष्ट्र 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावर होता. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राचा भारतामध्ये दरडोई उत्पन्नात नंबर 11वा लागलेला आहे. एका डॉलरची किंमत 84 रुपये 33 पैसे झालेली आहे. ज्या डॉलर घसरतोय म्हणून नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांच्यावर टीका करत होते, ह्याच मनमोहन सिंगांच्या ऐवजी नरेंद्र मोदी आले आणि डॉलर 63 रुपयावरून आता 84.33 रुपये 33 पैशाला झालाय. म्हणजे तुमच्या 10,000 रुपये खिशातले आज 8,000च्या सारखे आहेत. मी हे यासाठी सांगतोय की देशाची अधोगती आणि महाराष्ट्राची अधोगती करण्याचं पाप एकनाथ शिंदेच्या सरकारने केलेलं आहे. सगळे उद्योग गुजरातला गेले, फॉक्सकॉन तिकडे गेला, टाटा एअरबस पुण्यात व्हायची ती तिकडे गेली, फॉक्सकॉन तळेगावला होणार होता, 1.5 लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असतात, तो उद्योग तिकडे गेला. हे सगळं पाप एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या सरकारचं आहे. मी यासाठी सांगतोय की जी बेरोजगारी आहे, बेरोजगारीचा उच्चांक महाराष्ट्रात सध्या आहे. बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढलेली आहे, पण गुजरातची बेरोजगारी कमी झाली. प्रकल्प गुजरातला गेले, तोंडातनं ह्यांनी ब्र काढला नाही. मोदी आणि शहांना एवढे हे घाबरतात की तोंडातनं शब्द काढू शकत नाहीत. गुजरातला महाराष्ट्राचं मांडलिकत्व, गुजरातचं मांडलिकत्व महाराष्ट्राने स्वीकारले असं हे वागतात. भ्रष्टाचाराचे तर अनेक गोष्टी मी सांगेन. नांदेडकडे जाणारा जालन्याकडचा एक नवा रस्ता करतायत. 20,000 कोटी, 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला दिलं. विरार पासून अलिबाग पर्यंत एक कॉरिडॉर करतायत, कुणी मागणी केली नव्हती. 20,000 कोटीचं टेंडर काढलं, 26,000 कोटीला दिलं. 1 किलोमीटरला महाराष्ट्र सरकार न मागणी झालेल्या रस्त्यावर 273 कोटी रुपये खर्च करतंय. आणि नांदेडला जाणारा जालन्याकडचा रस्ता 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये सरकार खर्च करतंय. पैसे कसे काढायचे असतात ते ह्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे असं आता भारतात लोक समजायला लागली. आणि काम किती सुमार दर्जाचं. समृद्धी केली, तडे गेले. ते अटल सेतू मुंबईला जाणारा केला, तडे गेले.
एक काम सरळ नाही. तिकडं लोकशाहीचं मंदिर म्हणून लोकसभा बांधली, गळायला लागली. राम मंदिर गळायला लागलं. रामाचा तर प्रॉब्लेम असा आहे की आता भारतीय जनता पक्षामध्ये रामच राहिलेला नाही. रामानं यांची पार्टी कधीच सोडलेली आहे. रामानं यांची पार्टी सोडून लोकसभेच्या आधी सोडली. जिथं जिथं रामाचं मंदिर आहे तिथं तिथं भारतीय जनता पक्ष पराभूत झालेला आहे देशात. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी आहे. आमचे अनेक मित्र आम्हाला अचानक सोडून गेले. हे पण गेलेले होते पण मी धरून आणलं. हे पण गेलेले, यांना धरून आणलं. मी म्हटलं अजितराव रॉंग नंबर आहे, तुम्ही इकडे या. आणि माझा सल्ला त्यांनी ऐकला, ते परत आले. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत ते जाऊ शकतायत. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेत तुमच्या आशीर्वादाने तुमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते काम करतील. मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. एवढा भ्रष्टाचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण यांनी सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझा स्वाभिमान, आपलं आराध्य दैवत. मोदी साहेबांना घेऊन जाऊन तिथं उद्घाटन केलं. 8 महिन्यात पुतळा खाली पडला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला. मी म्हटलं खरंच वाऱ्याने पडला असेल तर जाऊन बघू. दुसऱ्या दिवशी मी गेलो. म्हटलं हे कुठनं वारं आलं रे बाबा? ते म्हटले का? नाही नाही, वाऱ्याने पुतळा पडला. तर काय झालं नक्की? तर ते म्हटले इकंड वारं आलं, येतं नेहमी इकंडच येतं. म्हटले बरं. म्हटलं मग इकंड वारं आलं आणि पुतळाई साहेब त्याच बाजूला पडला. म्हटले एकनाथ शिंदे म्हणतात पुतळा वाऱ्यानं पडला आणि पुतळा ज्या बाजूनं वारं आलं त्याच बाजूला पडला. ही एकनाथ शिंदेची काम करण्याची पद्धत जर असेल तर आपण सगळ्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे. असल्या लोकांचं सरकार पुन्हा सत्तेत आणायचं की नाही. आता तर भारतीय जनता पक्षाने जाहीरच केलंय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री माझ्याकडे घड्याळ आहे. आमचा प्रॉब्लेम एक झालेला आहे, ते बरोबर आहे त्यांची काळजी. आमचं घड्याळ चोरीला गेलंय. माझ्याकडे मोबाईलवरचं घड्याळ आहे, अजून 3.5 मिनिटं आहेत. त्यामुळं पृथ्वीवर आता जरा माझं होईपर्यंत बोलू नका. पृथ्वीवर असा पक्ष नसेल, पृथ्वीवर विलासराव लांडे साहेब, आझम पानसरे साहेब, पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली आमचं हे सगळं न्याय प्रविष्ट असं लिहावं लागतं. एवढी नौबत जे जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणाची नाही, ती अजित पवारांच्या पक्षाची आलेली. आता चोरीला गेलेला माल आपल्या हातात येईपर्यंत काय आपण त्याकडे बघायचं नाही. तुमच्या मतदारसंघात घड्याळ नाही ना, कमळ आहे. आणि म्हणून अजित गव्हाणे यांचा आम्ही नवचिन्ह आहे आमचं, तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी वाजवणारा माणूस जेव्हा घेतला, पवार साहेब स्वतः रायगडावर गेले आणि तुतारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला अर्पण करून आम्ही आलो. तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारीचा नाद एवढा घुमतोय, एवढा घुमतोय, एवढा घुमतोय की तुम्ही काही विचारू नका. तुतारी घेणारा प्रत्येक माणूस विजयी होईल असं महाराष्ट्रातलं आज चित्र आहे. आणि म्हणून अजित गव्हाणेंच्या सारख्या एका उमद्या नेतृत्वाला आपण संधी द्या. कुणाच्या दमदाटीला, धमकीला कुणी भीती दाखवत असेल त्याला काही घाबरू नका. तुम्ही काही चिंता करू नका. 20 तारखेला मतदान झाल्यावर, 23ला मतदान झाल्यावर मोजणी झाली मताची की हे सगळे गुंड भोसरी सोडून जातील अशी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देऊ. तुम्ही काही चिंता करू नका. आम्हालाही राज्य कसं करायचं कळतं, पण आम्ही गोड बोलून करतो. आम्ही दमदाटी देत नाही, पण कार्यक्रम करायचा त्यावेळी करतो. आणि म्हणून तुम्हाला कुणालाही, माझ्या माता भगिनींना कुणी त्रास देत असेल, कुठल्या युवकांना दमदाटी इथं कोण करत असेल, तर तुम्ही सगळ्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत ताकदीनं काम करा. तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आणि या भोसरीमध्ये विजयी झाला पाहिजे. आम्ही
या शहराला पवार साहेबांनी किती महत्व दिलंय. भोसरीचं तिकीट, भोसरीची जागा, पिंपरीची जागा आणि चिंचवडची जागा, तिन्ही जागा आमचे 3 नवीन उमेदवार लढतायत. इथं अजित गव्हाणे लढतायत, तिकडं राहुल कलाटे लढतायत, पलीकडं शिलवंतताई लढतायत. आम्ही या शहराला पवार साहेबांनी एवढं महत्व दिलं, यासाठी दुसरी एखादी जागा सोडली तरी चालेल, पण ह्या शहरातल्या सगळ्या जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडमध्ये जे भ्रष्टाचार चाललाय तो थांबून तुमच्या कष्टाला न्याय देण्यासाठी, तुमच्या नागरी व्यवस्था सुधारण्यासाठी आणि इथल्या महापालिकेचा कारभार पारदर्शी करण्यासाठी अजित गव्हाणेंना उद्याच्या निवडणुकीत आपण विजयी करा, एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.